श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर यशस्वी होण्यापेक्षा एका अपयशाची कहाणी वाचा. कारण एका यशस्वी माणसाची कहाणी तुम्हाला फक्त शहर देईल, पण एका अपयशाची कहाणी तुम्हाला यशस्वी होण्याचे मागचे ज्ञान देईल. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल सकारात्मक विचार करा. कारण ध्येयाकडे नकारात्मक विचार करणे हे अपयशाचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर कधीही गर्दीचा भाग बनू नका. कारण गर्दी धैर्य देते, पण ती तुमची ओळख हिरावून घेते. तुमच्यात यशस्वी होण्याची तळमळ असली पाहिजे. या जगात प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो, पण प्रत्येकजण अदूरदर्शी नसतो. यश त्यांनाच मिळते ज्यांनी ध्येयासाठी तळमळ असते. फांदीवरून पडलेले फूल पुन्हा फुलू शकत नाही, पण जर फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले उमलू शकतात. पण धैर्य आणि श्रद्धेने ते येणाऱ्या प्रत्येक तळमळीला सुंदर बनवू शकते. गजानन माऊली म्हणतात, मी तुमच्या दुःख जाणतो. मला माहीत आहे की कोणीही साथ दिली नाही. आता काळजी करू नका. मी तुमच्यासाठी येथे आहे. मी स्वतः तुमचा आधार होईन. मी कोणत्याही स्वरूपात येईन आणि तुला मदत करेन. तू मला तुझे स्वतःचे म्हणून स्वीकारले आहेस. माझ्या मुला, आता तू खात्री बाळगू शकतोस की मी तुला मदत करण्यासाठी नेहमीच तिथे आहे. मी हजर असेल. माझ्या मित्रा, हिंमत गमावू नकोस. कारण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ज्यांनी म्हटले की ते तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठीही आपल्याला काहीतरी करावे लागेल. या जगात पाहण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे बंद डोळ्यांनी स्वतःमध्ये पाहणे. जेव्हा जीवन तुम्हाला हसवते तेव्हा समजून घ्या की तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माची फळं मिळत आहेत. आणि जेव्हा जीवनाचे नियम असतात तेव्हा समजून जा की आता चांगली कृत्ये करण्याची वेळ आली आहे. जीवनात वादळे देखील येणारच आहेत. तेव्हाच आपल्याला कळते की कोण हात सोडून देऊन पळून जाते आणि कोण हात धरून बलवान होतो. जेव्हा दुःख असते तेव्हा ते कोणत्याही स्वरूपात चिरडले जाते. काळ आणि जीवन हे जगातील दोन सर्वोत्तम शिक्षक आहेत. जीवन आपल्याला वेळेचा योग्य वापर करायला शिकवते, तर वेळ आपल्याला जीवनाचे मूल्य शिकवते. कमी बोला आणि कमी मोठे करा, कारण जगाला ऐकायला आणि दाखवायला जास्त आवडते. जर तुम्ही एक स्वप्न पाहिले तर 1000 अडचणी येतील, पण जेव्हा यश आवाज करते तेव्हा ते दृश्य खूप सुंदर असेल. तुम्हाला दिसेल तितकं दूर जाण्याचा प्रयत्न करा. तिथे पोहोचल्यानंतर पुढचा मार्ग दिसेल. यश हे तुम्ही किती मोठे स्वप्न पाहता यात नाही, तर तुमचे सर्वात लहान स्वप्न किती उत्कटतेने पूर्ण करता यात आहे. जर तुम्ही ते मानवी स्वप्न बनवले तर यश हे तुमचे सर्वात लहान स्वप्न देखील किती उत्कटतेने पूर्ण करता यात आहे. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जो तुमचे जीवन बदलेल, तर आरशाकडे पहा. कारण या जगात तुमच्याशिवाय कोणीही तुमचे जीवन बदलू शकत नाही. ते भाग्यवान नाही ज्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगले मिळाले आहे. ते जे काही मिळवते ते सर्वोत्तम बनवतात. जर तुम्हाला आयुष्यात काही मोठे मिळाले तर लहान गोष्टी कधीही विसरू नका. कारण जिथे तलवार कमी असते तिथे कमी नसते. कधीकधी अशा परिस्थितीत उद्भवता की ज्या चुका आपण कधीही केल्या नाहीत त्याबद्दलही आपल्याला माफी मागावी लागते. याचे कारण असे आहे की वेळ चुकांना चुका म्हणून पाहत नाही, तर प्रेमासारख्या नातेसंबंधाचा पाहतो. नाती तुटू शकतात, ओळखीपेक्षा समजूतदारपणा मोठा आहे. कारण आपण कितीही मोठी ओळख निर्माण केली तरी ती ओळख निर्माण करणारा आपल्याला समजू शकत नाही, पण जो आपल्याला समजून घेतो तो लाखो लोकांच्या गर्दीत आपल्याला ओळखू शकतो. नातेसंबंध निर्माण करणे हा एक क्षण आहे, पण नातेसंबंध टिकवणे ही एक साधना आहे. म्हणून नात्याचे मूल्य पैशासारखे असले पाहिजे, कारण दोन्ही मिळवणे आणि ते गमावणे कठीण आहे. एके दिवशी तुम्ही वेळेकडे नाही तर स्वतःकडे तक्रार कराल की हे सुंदर जीवन तुमच्या समोर होते आणि तुम्ही सांसारिक गोष्टींमध्ये अडकला आहात. तुम्ही एक असा माणूस झाला आहात जो त्याच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास आणि त्या निर्णयाचे परिणाम घेण्यास उशीर करतो. मी यासाठी इतर कोणालाही दोष देत नाही. घरात एकत्र राहणे हे कुटुंब नाही, तर एक कला आहे. एकत्र राहणे म्हणजे एकमेकांना समजून घेणे आणि त्याची काळजी घेणे, कुटुंबाला समजून घेणे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर कमेंटमध्ये नक्की जय गजानन माऊली किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा
आणि मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते, मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या घरातील सगळे दुःख नाहीसे हो आणि तुमच्या घरात आनंदाची भरभराट हो. श्री स्वामी समर्थ. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.